हे दिशा, माझ्या मैत्रिणींचं नाव घेतलं म्हणून तुला राग नाही आला ते दिशा काय झालं? आपली हनीमूनची तिकीट्स कन्फर्म झाले, ही रिसीट घेऊन आलोय मी. हे बाई प्लीज, मी खूप दमलोय, आपण लवकर जेवूया आणि लवकर झोपूया. ओके? आई आली का? नाही अजून. 2 तास झाले निघून? नाही, इथे नाही आली म्हणून मी रादर फोन केला तुम्हाला. नाही ठीक आहे, मी बघतो. तू साराला बघितलं होतंस? जाऊ द्या ना ताईसाहेब, आता दिवे लागण्याच्या वेळेला कशाला अभद्र इशा काढताय आपल्या घरात? जाऊ दे, झालं गेलं तर जाऊ द्या ना. बरं निशाताईन तुम्हाला जेवायला बोलवलं, चला लवकर. सांग तिला येतो. मला ती कशी नाही आली अजून? अरे एक मिनिट. हा बरं झालं आठवलं. तू ती वही आतल्या कपाटामध्ये असेल असं म्हणालास ना? मग आतल्या कपाटाच्या किल्ल्या तर निशाकडे आहेत. असं का? मग निशाताईने चावे घेऊनच पाठवून देतो ना. दे ना. हो जाणी आलो. हॅलो. हां जयेश बोल. नाही रे, आज नाही येणार. हां, मुंबईला जाणार आहे. त्या मूर्तीचं पेमेंट ना? हो, मी स्वतः करणार आहे. हो, स्वतः. नाही. तू सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीने असे कुठलेही प्रताप दाखविले नाही. म्हणजे ती मूर्ती मी कोणाला तरी प्रेझेंट दिली. हां, कोणी खासच आहे. स्त्रीला दिली की पुरुषाला दिली? असं का विचारतोस? स्त्रीला दिली. नाही रे, गर्लफ्रेंड नाही. समीर आहे ना, समीर जोग, त्याची बायको. हां हॅलो. हां नाही काही नाही. हां असं का विचारलंस? मला एक सांग, तुला असं का वाटतं की ती मूर्ती कोणाचं तरी वाईट करेल? अरे निर्जीव मूर्ती आहे ती. ठरवलं तरी स्वतःचं भलं करू शकत नाही, दुसऱ्यांचं वाईट काय करणार? आणि बघ, आता अशा फालतू गोष्टी करू नको, मला अजिबात वेळ नाही. अरे रस्त्यात उभा आहे मी एक काम करतो, मी घरी पोहोचतो आणि तुला फोन करतो. ओके चल बाय. तारा, हे काय? आणि इथे काय करतेस? तू समीरशी बोललास? बोललो, पण पण काय? हे बघ सारा, मला माहिती.
तू त्याला नक्की काहीतरी माझ्याविषयी वाईट सांगितलं असणार. हा हे काय बोलतेस तू? मला माहिती आहे अजय, काय? माझ्या पैशांवर तुझा डोळा आहे आणि म्हणूनच तू त्याला माझ्याविषयी वाईट काहीतरी सांगितलंस. सारा, ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलू नको. तू समीरची लग्न कर, नाही तर कुणाची पण, मला काय करायचं आहे? अच्छा, आणि पैशाची गमेंट कुणाला दाखवतेस ग? एवढं जर असेल ना तर जा आधी त्या समीरला मिळून नको. चल जा. डोंट एव्हर चॅलेंज मी, ओके? तू अजूनही मला ओळखलेलं नाहीयेस. समीर, अरे असे 50 समीर मी माझ्या हातावर नाचवेन, कळलं ना? हो ना, मग जा आधी समीरला मिळव. चल जा जा जा. सारा इथेच भेटली होती मला. मी समीरला समजावून आलो तेव्हा पण ती उगीच भडकली आणि मग मीही भडकलो. खरं तर समीरच्या आईने डोकं फिरवलं होतं माझं. शेवटी नशिबात लिहिलेल्या गोष्टी बदलता येत नाही, हेच खरं. नाहीतर या इथे ती भेटली होती, मी तिला सावरायला हवं होतं खरं तर. सारासारख्या मुलीला मी मैत्रीण म्हणून जवळ केलं कारण तिचं या मूर्तीमधलं नॉलेज सॉलिड होतं. पण शेवटी प्रेमात सगळंच गमावलं, जीवही. पण जीव देण्या एवढं तिचं समीरवर प्रेम होतं कुणास ठाऊक. मला तर नेहमी वाटलं की तिला नकार नको होता, तिला हार मान्य नव्हती. म्हणजे जीव देऊन तिने हार मान्य केली नाही का, की अजूनही? शे. मी काय मूर्खासारखा बडबड करतोय, पण सारा शेवटचं इथेच भेटली. इथे आली, इथनं गेली, कायमचीच गेली. ताईसाहेब, बरं बरं आई. काय झालं? अरे काही नाही, आई चालल्या होत्या ना नाक्यावर, इतक्यात काळं मांजर आडवं गेलं. बिचारे टेन्शन मध्ये आहेत, परत फिरले ते यायला घरी. अहो मग ताई त्यात हसण्यासारखं काय आहे? बरोबरच आहे. काळा मांजर आडवं गेलं तर पुढचा प्रवास करू नये असं म्हणतात. चल रे, असं काही नसतं. बिचारं मूक प्राणी ते आपल्या वाटेने चाललेलं असतं आणि आपण उगाचच. असं काही नसतं. ह्या सगळ्या भाकड कल्पना आहेत असं तात्या म्हणतात. म्हणजे तुम्हाला हे पटत नाही? म्हणजे तुमचा ह्याच्यावर विश्वास नाही? ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात ना रामू, त्याच्यावर मी विश्वास ठेवते. म्हणजे तुमचा वाऱ्यावरही विश्वास नसेल? नाही, तो तरी कुठं डोळ्याने दिसतो? रामू, वारा हा अनुभवता येतो. ठीक आहे. बरं, समीर दादांना फोन करून सांगायला पाहिजे काय? की आई येणार नाहीत म्हणून. ते नाक्यावर वाट बघतायत त्यांची, सांगायला पाहिजे. आणि हो ताई, आबांनी किल्ल्या मागितल्यात. हा आणते. हॅलो समीर, हां आई येणार नाही आहेत.
आबा अरे ये निशा ये. काय करताय? काय नाही, हेच जरा हिशोबाचं बघत होतो. काय नंतर लक्षात राहायचं नाही, वेळच्या वेळी काम आटपून टाकलेली बरं असतं काय. आबा चाव्या द्यायच्या होत्या. चाव्या? मी चाव्या काय झालं निशा? आबा मी 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 किल्ल्या घेऊनच आले होते तुम्हाला द्यायला. मी मी कपाटातनं किल्ल्या काढल्या आणि सरळ इथेच आले. मग अरे गेल्या कुठे? अगं इथेच कुठेतरी असतील बघ, बोलण्याच्या नादात पडल्या असतील. टेन्शन घेऊ नकोस, आपण शोधूया. हा ताई कुठेतरी पडले असेल, चला आपण शोधूया वाटत. नाही अशा कशा पडतील? मला चांगलं आठवतंय आबा. मी मी कपाटातनं चाव्या काढल्या आणि आणि थेट तुमच्याकडे झाले. मग अशा कशामध्ये कुठे पडतील? ताई साहेब विचारात राहून गेले असेल, चला आपण बघू. विचारात अगं जाऊन शोध तू, मला ती काही तुला रागवणार नाहीये. आणि घरातच असतील ना, जाऊन जाऊन जाणार कुठे. हा? नाही पण मला चांगलं आठवतंय. मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यात मी मी बघते आबा. ताई साहेब मी बघतो दारावर कोण आले. तुम्ही तेवढं चावीचं बघा. आलोच मी. अजय भाऊ तुम्ही या ना या. मला मूर्ती हवी. हो समीर दादा घरात नाहीत, येतील आता. बसा ना. मला आत्ताच्या आत्ता मूर्ती दे. अहो पण कुठची मूर्ती? मूर्ती दे. अहो पण मला कसं कळणार? एक काम करतो, निशाताईला पाठवून देतो. मूर्ती दे. आलोच. ह्या काय चाव्या? हो पण मी बरं अजय भाऊ आलेत. अजय हो यांच्यासोबत आलेत का? नाही काय बोलत नाहीत. तुम्हाला सांगतो, मला तर ओळखलत नाही. हो आणि कसली ती मूर्ती मागतायत. नाही म्हणजे हे बरं आहे, स्वतःच गिफ्ट द्यायचं आणि स्वतःच मागायला यायचं. हा हा त्यांनी मला गिफ्ट दिलेली मूर्ती हवी असेल कदाचित. मी मी बघते. हे ह्या चाव्या आबांना दे आणि हो. ती मूर्ती घेऊन ये. हा देतो देतो, पण जरा सांभाळून जा. मला काहीतरी वेगळं दिसतंय. तू जा, मी बघते. समीरची निवड पण खूप छान आहे.
ईशा, भाऊजी भाऊजी काय म्हणतेस? अजय म्हण. तुम्हाला मूर्त्यांमध्ये इंटरेस्ट आहे? हो. नॉर्मली बायका यात नसतात. एक मिनिट, ही तुमच्यासाठी. घ्या घ्या. वाव, व्हॉट अ ब्युटी. अस्सल बावन काशी. ही माझ्यासाठी आहे? हो. अहो नाही, पण आमच्यासाठी एक गिफ्ट पुरेसं आहे. ही खूप महागडी असेल ना मूर्ती? काय निशा, आई मला हाडाचा बिझनेसमॅन म्हणतात. किंमत मी जाणतो, पण ही तुमच्यासाठी. अरे अजय भाऊजी, या ना आत या, बसा ना. हे भेटले? नाक्यावरच गेले होते. तुम्हाला तरी मी म्हणत होतेच की एकच गिफ्ट पुरे आहे म्हणून. पण खरं सांगू का, तुम्ही दिलेली मूर्ती ना खरंच अप्रतिम आहे. तीच हवी आहे ना? मूर्ती दे. तुम्ही बसा ना, मी रामूला आणायला सांगितली आहे मूर्ती. बसा, मी पाणी घेऊन येते. लग्न झालं म्हणून समीर तुझा झाला? तू त्याची बायको झाली? तुला आता या क्षणी इथे मी संपवू शकते. डोकं कसलं दुखते. शट, 9 वाजता पोचायचं होतं, 8 वाजले. अपमानित होते, आश्रित